नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. चले जाओ राज्यपाल चले जाओच्या घोषणांनी दणाणला छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर. सर्वपक्षीय अभिवादन रॅली रवाना काढून नोंदवला सरकारचा निषेध. पोलिसांचा दिसून आला तगडा बंदोबस्त. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी पुकारलेल्या सोलापूर बंदला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर शहरातील विविध बाजारपेठासह मार्केट यार्ड झाले कडकडीत बंद. विशेष गोवर लसीकरण मोहिमेचे झाले उद्घाटन. लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे पालिका आयुक्तांनी केले आवाहन. सीओ पदाचा अतिरिक्त कार्यभार मनीषा आव्हाळे यांच्याकडे सुपूर्द. सीओ स्वामी प्रशिक्षणासाठी रवाना. आणि सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत जीपमधून 1250 लिटर हातभट्टी दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 5.64 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. चले जाओ राज्यपाल चले जाओच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वपक्षीय अभिवादन रॅली रवाना करून राज्यपाल आणि मंत्री पाटील यांचा निषेध नोंदवण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांसह महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केला. याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शुक्रवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बाजारपेठा बंद करून सोलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी 11 वाजता अभिवादन रॅली काढून राज्यपाल आणि मंत्री पाटील यांचा निषेध नोंदवण्यात आला. या रॅलीमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे पक्ष वगळून इतर सर्व पक्ष आणि संघटनांच्या नेत्यांनी हजेरी लावत महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून चले जाओ राज्यपाल चले जाओच्या घोषणा दिल्या. यावेळी सर्वपक्षीय नेते, शिवप्रेमी, भीमप्रेमी, महिलांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजीराजे हे महाराष्ट्राचे देशाचे जगाच्या त्यांना मला फार अशा महापुरुषाचं या राज्याचे अवमान सगळी महाराष्ट्राची जनता खवळलेली आहे. त्या लाखो लोक मुंबईला जाणार आहेत, कोल्हापुरात शेकडो लोक जाणार आहेत. तर आजपर्यंत राज्यपालावर कसलेही ॲक्शन घ्यायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाचे लोकसंसद त्या राष्ट्रपतींच्याकडे पुन्हा बोलतात. हा पंतप्रधानांना अधिकार आहे. पंतप्रधानांनी ताबडतोब राष्ट्रपतींना शिफारस केली की एका सेकंदामध्ये त्यांना या ठिकाणी हलवत आहे. तुम्ही टिचून महाराष्ट्रामध्ये त्यांना ठेवता. चंद्रकांत दादा पाटील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंबंधी, महात्मा फुले संबंधी, सावित्रीबाई फुले संबंधी, भाऊराव जगताप संबंधी काय काय तुम्ही बोलता? एवढी मस्ती आली सत्तेची मस्ती आलेली लोकांना जनता एक खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शांततेने आज बंद करा म्हटलेलं आहे, ठरवून घेतलेला आहे. कधी महाराष्ट्रामध्ये ज्वालामुखी स्फोट सांगता येणार नाही, म्हणून आज बंद आम्ही शांततेने करायचा आहे. आज सगळं बिडी कारखाने गेले, क्रमांक कारखाने गेले, बऱ्याचशा रिक्षा बंद आहेत, व्यापार पेठा बंद आहेत. माणसं तयार होऊ लागले तरी सुद्धा कुणाला जळ पोचू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यवर्ती समिती आहे, ती लिडरशिप करते. त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि हा प्रश्न शेवटपर्यंत
एकच इशारा देतो, राज्यपालाला जर बदललं नाही, राज्यपालाची अक्कलपट्टी केली नाही, उद्या महामोर्चामध्ये राज्यपालाची अक्कलपट्टी केली जाईल, महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा पद्धतीचं या राज्यातल्या सर्व विरोधी पक्ष, शिवप्रभू आणि बाबासाहेबाला मानणारे सगळी जनता पाठीशी उभा राहणार. महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत राज्यपाल आणि राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सत्ताधारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य आणि महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान याच्या निषेधार्थ शुक्रवार 16 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये सर्व बाजारपेठा व्यापारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गट तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती महामंडळाकडून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्यास विनंती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोलापूर शहरातील मधला मारुती, नवी पेठ, बेगमपेठ तसेच मार्केट यार्डमधील लिलाव व बाजार समितीचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद दिसून आले. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून महापुरुषांना अभिवादन केले. अभिवादन रॅली मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रसंगी विविध नेत्यांनी आपल्या मनोगतामधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हा पद संविधानाचं आहे आणि या संविधान पदावर बीजेपीच्या वर प्रेम करणारा कोश्यारी यांनी बसलेला आहे आणि त्या पदाचा गैरवापर करून महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे, जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी अनुद्गार काढलेला आहे. त्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातली जनता जागृत झालेली आहे आणि त्यांच्यावर चीड निर्माण झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा बीजेपीचा मंत्री चंपा हे देखील आमच्या रक्तात भरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि भाऊराव पाटलांच्या बाबतीत जो काय अनुद्गार भाषणामध्ये केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण जनता महाराष्ट्रातली जिद्दीने निर्माण विस्फूर्तपणाने जागृत झालेली आहे. आणि या दोघांना शासन झाल्याशिवाय राष्ट्रवादी पक्ष आणि इतर सर्व पक्ष आणि मध्यवर्ती मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत, जे काही कार्यकारिणी आहेत ते सुद्धा शांत बसणार नाहीत असं मला वाटतं. आणि आज जो 16 अगस्त जो बंद किया गया है, जो सोलापुर बंद का जो आह्वान किया है, जो मध्यवर्ती की तरफ से हम कोई राजकारण का चेहरा न देखते, राजकारण का हिसाब में हम मुस्लिम में नहीं आए हुए, एक छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब अम्बेडकर और इतर हमारे महामानवों का जो अशब्द बोलकर इनका अपमान कर रहे हैं, ये ऐसा नहीं होना चाहिए. इसीलिए हम छत्रपति शिवाजी मुस्लिम जोड़े और सभी हमारे मुस्लिम धर्म के लोग आज रास्ते पर उतरे हैं और जाहिर निश्चय करते हुए इनका पाटुमा दे रहे हैं और पाटुमे के साथ खंडा लगा के इनके साथ हम चल रहे हैं. या अभिवादन रॅलीत उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना, MIM, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, संभाजी आरमार, संभाजी ब्रिगेड आदींनी या मोर्चात सहभाग घेतल्याचे चित्र दिसून आले. छत्रपति शिवाजी महाराज की जय. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. छत्रपति शिवाजी महाराज की जय. बाबा साहेब आंबेडकरांचा जय. विशेष गोवर लसीकरण मोहिमेचे उद्घाटन दाराशा नागरी आरोग्य केंद्र येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विशेष गोवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून दाराशा नागरी आरोग्य केंद्र येथे या मोहिमेचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, डॉक्टर अरुंधती हराळकर, डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, डॉक्टर आशुतोष बोराडे, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे आदी मान्यवर उपस्थित होते। ही मोहीम पहिली फेरी दिनांक 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022, दुसरी फेरी दिनांक 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 या दरम्यान घेण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये प्रामुख्याने ऊसतोड कामगारांची बालके, बांधकामावरील कामगारांची बालके, स्थलांतरित कुटुंबातील बालके, वीटभट्टी काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या 15 नागरी आरोग्य केंद्रांतर्फे 9 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी 15 डिसेंबर पासून वरील विशेष मोहीम संपूर्ण शहरामध्ये प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। 9 ते 12 महिने या वयोगटामध्ये तसेच दुसरी मात्रा 16 ते 24 महिने या वयोगटात दिली जाते। परंतु काही कारणास्तव यापैकी एखादी जरी मात्रा राहिली असेल तरी सुद्धा पालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून आपल्या बालकाचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे। तसेच त्याबरोबर जीवनसत्व अ ची मात्रा घेणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। गोवर आजार लसीने संरक्षित होऊ शकतो आणि टाळता येऊ शकतो। गोवरच्या आजारामुळे लहान मुलांना जुलाब, खोकला, निमोनिया, कान फुटणे, कुपोषण आणि मेंदूज्वर अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात। त्यामुळे अशा आजारांपासून सर्व बालकांना संरक्षित करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। तरी पालकांनी याचा लाभ घ्यावा आणि आरोग्य विभागात सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे। इसमें कौन सा ड्राइव है, क्या है, वो सारा हम देख लेंगे। आपका जिम्मेदारी बस इतना है, आपका 9 महीने से लेके 5 साल का जो भी बच्चा है, आपका, आपके पड़ोसी का, आपके रिलेटिव का, किसी का भी, हमें जिसका सामने आता है उसको पूछना है कि तुमने ये डोज लिया है या नहीं लिया वैक्सीन। किसी भी इंसान का सबसे बड़ा क्या बोलते प्रॉपर्टी क्या है? बच्चा। पैसा नहीं है, वो तो आएगा जाएगा, उसका क्या होगा, गया लॉस हो गया तो वापस दूसरा कमा सकते हैं, बच्चे का क्या करेंगे? हाँ, तो इसमें तो किसी ने गलती करनी ही नहीं है, मतलब गलती करने का परमिशन किसी को भी नहीं है। और एक बार बच्चे का हेल्थ खराब हो गया तो वो क्या बिल्डिंग थोड़ी है उसको गिरा के नया बांध देंगे। तो एक बार खराब हो गया तो खराब हो गया। तो हमारे हाथ में बस इतना है, कोई भी बच्चा ये एज ग्रुप का 9 महीने से लेके 5 साल तक का छूटना नहीं चाहिए। अभी ये छूटे किसी किसी कारण की वजह से, इसलिए अभी सारी जगह पे इसका आउटब्रेक हो रहा है, तो ये हम लोग उसका अफोर्ड नहीं कर सकते। तो इसमें कोई गलती नहीं होनी चाहिए। और आप सब लोग इतनी बड़ी संख्या में आए हैं, कार्ड्स मेंटेन किए होंगे, वैक्सीनेशन का कार्ड होता है, तो ये मतलब अपना प्रॉपर्टी का कार्ड जैसे संभाल के रखते हैं वैसा होता है, उसका टाइम टू टाइम उसका सारा वैक्सीनेशन होना चाहिए। अदरवाइज एक बार उसका हेल्थ खराब हो गया तो फिर हम बाद में ज़्यादा कुछ नहीं कर पाएंगे। तो इसलिए आप सभी लोगों को मेरी रिक्वेस्ट है कि आप तो आए ही हैं, आपके आस पड़ोस में जो भी बच्चे छूटे होंगे तो उनके लिए आप बोलिए, उनको कहिए कि यहाँ तक आए वो और अपने बच्चे का वैक्सीनेशन करवा के लें। तो इसका MR1 का एक डोज होता है, आपको डॉक्टर और मेरे साथी बताएंगे, MR2 का एक डोज होता है। तो ये दोनों भी डोज बच्चों को देने की हमें मतलब उसमें चूकना नहीं है हमें। तो आप सभी लोग ये करेंगे, इसकी मुझे पूरी आशा है। और पीछे कोई भाई भी दिख रहे हैं तो वो भी जाके हमने जो भी कम्युनिटी के बड़े बड़े लोग होते हैं, उलेमाज है, कोई धर्मगुरु है, इनसे भी आप सभी लोगों को, और जहाँ जहाँ ये छूटा है ऐसा लगता है हमें बच्चे छूट गए हैं, वहाँ पे हमने आह्वान किया था, उनको अपील किया था। तो आप लोग भी और 2 बच्चे भी ला पाए हर एक, तो भी बहुत बड़ी बात हो जाएगी। तो इसीलिए हम सारे लोग मिलके इसमें इस जो बीमारी है इसको पूरी तरह से यहाँ से हटा देंगे, ऐसा मुझे विश्वास लगता है। आपण राबवणार आहोत ते 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण याचा पहिला टप्पा राबवणार आहोत आणि 15 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान दुसरा टप्पा राबवणार आहोत। या कार्यक्रमासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत।
आणि मॅडम प्रत्येक आरोग्याच्या कार्यक्रमामध्ये अतिशय सहकार्याच्या भावनेने काम करतायत आणि मॅडमने असंच पुढे सहकार्य करावं अशी मी मॅडमना विनंती करतो आणि नागरिकांना आव्हान करतो की सर्वांनी आपण आपल्या मुलांना 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना MR1 आणि MR2 हा डोस जो आहे तो MR1चा डोस आपण 9 महिन्याला देतो आणि 1.5 वर्षाला आपण दुसरा डोस देतो. तर आपण जर डोस हा दिला तर आपण आपल्या बाळाला सुरक्षित ठेवू शकतो आणि या आजारापासून दूर ठेवू शकतो. जर आपण हा आजार सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे पण जर वॅक्सिन नाही दिलं तर बाळाला हा आजार होण्याचा धोका आहे. आणि आपण ऐकलं आहे, पेपरमध्ये देखील आलेलं आहे की काही ठिकाणी या गोवरचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या बाळाला लस देणे हे खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्या शहराला आपण गोवरपासून मुक्त ठेवू असं मी सर्वांना आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नूतन अतिरिक्त आयुक्तपदी सोलापूरचे सुपुत्र संदीप कारंजे विराजमान झाल्याने महापालिका कृती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी सोलापूरचे सुपुत्र संदीप कारंजे विराजमान झाल्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा सोलापूर महानगरपालिका कृती समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक आयुक्त पुष्पकंठा भगत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस आयुक्त यांचे PA राहुल कुलकर्णी, सहाय्यक उपअभियंता शांताराम अवताडे, मालमत्ता करप्रमुख युवराज गाडेकर तसेच मुख्य सफाई अधीक्षक NC बिराजदार, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव, ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, सरचिटणीस प्रदीप जोशी यांनी शुभेच्छा दिल्या. सहचिटणीस बाबासाहेब क्षीरसागर, सागर चांगदेव सोनवणे, कोषाध्यक्ष अजय क्षीरसागर, आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब इंगळे, सहसचिव विठोबा शिंदेबंदे, अभियंता बिराजदार तळखेडे, कृती समितीचे शिवकुमार धनशेट्टी, संघटक उमेश गायकवाड, लिंबिराज जट्टीथोर, सतीश नागटिळक, दत्ता तुळसे तसेच इतर अधिकारी, महानगरपालिकेतील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार शशिकांत शिरसाट यांनी मानले. जिल्ह्यात प्रत्येक गावात बचत गटाची डेअरी असणार असल्याचे CEO दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रत्येक गावात बचत गटाची दूध डेअरी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दुग्धोत्पादनाबरोबर कुक्कुटपालन सुरू करण्यास मोठा वाव आहे. त्यादृष्टीने नियोजन करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग आपल्याला काही 4 ठिकाणी एक्सप्रेस करता येतं जिल्ह्यामध्ये प्रायोजित व्हावं. त्या दृष्टिकोनातून आज आपण असं ठरवूया की तुमच्या गावाच्या सेक्रेटरीमध्ये उद्या की उमेदच्या माध्यमातून प्रत्येक गावात एक दूध डेअरी बचत गटामार्फत चालू जाईल. त्या गावात दुसरी डेअरी असेल तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागात उमेद अभियान अंतर्गत जिल्हास्तर व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत CEO दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा बँक समन्वयक प्रशांत नाशिककर, उमेदचे अभियान व्यवस्थापक सचिन चौरे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना CEO दिलीप स्वामी म्हणाले, प्रत्येक गावात महिलांची बचत गटाची डेअरी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक किमान एक डेअरी याप्रमाणे नियोजन करा. त्यांना खेळते भांडवल द्या. दूध संस्थांबरोबर समन्वय साधा. दूध पंढरी व इतर दुग्ध संस्था यांच्याबरोबर करार करता येतील. त्या दृष्टीने बचत गटांना मदत करता येईल. पशुसंवर्धन विभागाची मदत घेऊन कुक्कुटपालन करण्यास मोठा वाव आहे. प्रत्यक्षात महिलांच्या जीवनात बदल व परिवर्तन व त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने नियोजन करा असेही CEO दिलीप स्वामी यांनी सांगितले. या बैठकीस प्रास्ताविक प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केले. CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार मनीषा आव्हाळे यांच्याकडे सुपूर्द करत CEO स्वामी प्रशिक्षणासाठी रवाना झाले. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार CEO दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात विभाग प्रमुख यांच्या बैठकीत आज CEO दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे
यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करून त्यांनी विभाग प्रमुखांची ओळख करून दिली. नूतन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रकल्प अधिकारी जावेद शेख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेदचे अभियान व्यवस्थापक सचिन चौरे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे व उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्याकडून पुकारण्यात आलेल्या बंदला मार्केट यार्डमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सत्ताधारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य आणि महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान याच्या निषेधार्थ आज शुक्रवार 16 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सर्व बाजारपेठा व्यापारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गट तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मध्यवर्ती महामंडळाकडून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्यास विनंती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोलापूर मार्केट यार्डमधील लिलाव व बाजार समितीचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद दिसून आले. सिद्धेश्वर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळासाठी सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असून हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. राज्य सरकारने बोरामणी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता होडगीरोळ विमानतळावरून तूर्त विमानसेवा एका बाजूने सुरू करावी या मागणीसाठी सोमवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून होम मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून हा विशाल मोर्चा निघणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, महावीर चौक, 7 रस्ता, रंगभवन मार्गे तो होम मैदानावर पोहोचेल. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होईल. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, भाकपचे नेते ॲडव्होकेट रामचंद्र मेहत्रस, शेतकरी संघटनेचे नेते शिवानंद दरेकर, अख्तराज पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार, बोरामणी विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक राजू चव्हाण, शेतकरी सभासद अंकुश अवताडे, अमोल हिप्परगे, राष्ट्रवादीचे दिनेश शिंदे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे आदींनी केले आहे. बोरामणी विमानतळ तत्काळ विकसित करून विमानसेवा सुरू करण्यात यावी. सिद्धेश्वर साखर कारखान्याला प्रशासनाने दिलेल्या सर्व नोटिसा मागे घ्याव्यात या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कामगार युनियनतर्फे कारखाना कार्यस्थळावर गेल्या 19 दिवसांपासून आणि शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 दिवसांपासून चक्री उपोषण चालू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिनेस्टाईल पद्धतीने जीपचा पाठलाग करत सुमारे 5.64 लाखांची 1250 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरोधात मोहीम राबवण्यात येत असून 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळेगाव तांड्यावरून निघालेल्या जीपचा पाठलाग करून 1260 लिटर हातभट्टी दारूचा साठा जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे की 18 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. निवडणूक पारदर्शकरित्या व शांततेत पार पाडावी
याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 डिसेंबर पासून जिल्ह्यात अवैध दारू, ताडी, परराज्यातील दारू इत्यादींविरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येत असून धाब्यांवर दारू पिण्याची व्यवस्था करून देणारे तसेच येथे बसून दारू पिणाऱ्यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान 15 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रात्री 9 वाजेच्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवर पाळत ठेवली असता मुळेगाव तांड्यातून एक जीप क्रमांक MH06W6837 ही भरधाव वेगाने बोरामणीकडे जात असताना दिसून आली. या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता जीप चालकाने भरधाव वेगाने जीप पळवून लावण्याचा प्रयत्न केला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जीपचा सिने स्टाईल पाठलाग करून सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांड्याच्या हद्दीतील डाळ मिल समोरील रोडवर विभागाला ही जीप पकडण्यात यश आले. जीपची झडती घेतली असता त्यात वाहन चालक धर्मराज अंकुश माने व भगवान देवीदास निकम दोघेही राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हे आढळून आले. दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन जीपमधील त्यांच्या ताब्यातील 14 रबरी ट्यूबमध्ये भरलेली 1260 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण 5,64,400 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अनिल चास्कर, अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, सुनील पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान प्रकाश सावंत, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. ओबीसीच्या आरक्षणासाठी व अस्तित्वासाठी ओबीसी समाजाची चळवळ उभा करण्याच्या उद्देशाने भोकर येथील ओम लॉन्समध्ये गुरुवार दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी ओबीसी सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसींच्या आरक्षणासाठी व अस्तित्वासाठी ओबीसी समाजाची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने भोकर येथील ओम लॉन्समध्ये गुरुवार दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी ओबीसी सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मणराव हाके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामदेवराव आयलवाड, गोविंद पाटील गौड, बालाजी शिंदे, दत्ता पांचाळ, नागोराव शेंडगे, उज्ज्वल केसराळे, सुनील चव्हाण, नरसा रेड्डी गोपिलवाड, डॉक्टर उत्तम जाधव, निळकंठ वर्षेवार, माधव अमृतवाड, आनंदवाड सर, बालाजी तुम्मावाड, राजू अंगरवार, विठ्ठल माचणवार, मोहन श्रीरामवार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी समाज सन्मान मेळावा संपन्न झाला. या निमित्ताने शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर चौक, उमरी रोड बायपास पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ओम लॉन्सपर्यंत सकाळी 9 वाजता हजारोंच्या संख्येने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान भोकर तहसीलदार यांना ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मेळाव्याचे प्रमुख वक्ते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यावेळेस बोलताना म्हणाले, घरावरची कवली गेली, गावात रस्ते झाले म्हणजे विकास नव्हे. ओबीसी समाजाचा चलो अयोध्याचा नारा चालू असताना देशातील ओबीसीत 27% आरक्षण निघून गेले. आरक्षण म्हणजे गरिबी हटाओ प्रोग्राम नाही, तर तो आमचा सन्मान आहे आणि हा सन्मान डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिला. बिहारमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना होते, तर मग महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न यावेळेस उपस्थित केला. जोपर्यंत तुमच्या आमच्या हिताची माणसे कायद्याच्या सभागृहात जाणार नाहीत, तोपर्यंत आपले हित साध्य होणार नाही. ओबीसी समाजाच्या हिताची चळवळ केवळ फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांमुळे जिवंत राहील. ओबीसी समाजाची चळवळ पुढे नेण्यासाठी भोकरमधील ओबीसी समाज सन्मान मेळाव्यासारखा प्रयोग अख्ख्या महाराष्ट्रात गेला पाहिजे, असे आवाहन यावेळेस हाके यांनी केले. या मेळाव्यात तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसींचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सरपंच, ओबीसींचे ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष आदींसह तालुक्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाज सन्मान मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास अटपलवार तर प्रास्ताविक नामदेवराव आयलवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार BR पांचाळ यांनी मानले. म्हणून बाहेर पडणार नाही,
तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही मित्रांनो. माझी जात म्हणून आपण आपलं आरक्षण, आपला हक्क गमावत आहोत. तुम्ही पाहत असाल, मी गोलेवार आहे. गोलेवार समाजाचा मेळावा म्हणलं की 15,000 20,000 लोक येत असतात. लिंगायत समाजाचा मेळावा म्हणलं की हजारो लोक येतात. धनगर समाजाचा मेळावा म्हणलं लाखो लोक राहतात. पण ओबीसीचा मेळावा म्हणलं की लोक येत नाही. काय येत नाही? आयनवाड गेला म्हणजे गोलेवार गेला, लक्ष्मणराव हाके गेले म्हणजे धनगर गेले, उज्ज्वल केसराळ गेले म्हणजे लिंगायत गेले, असं समजून समाज बांधव पुढे येत नाही. त्यामुळं ते आपल्यावर अन्याय होत असतो. आता तर अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे, आपली संख्या जवळपास 55 ते 60% या देशामध्ये, आणि याच्यामध्ये आरक्षण 27% होतं. इंग्रजांनी इथल्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आत्ताच आईरवाड साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती. होय, इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती. 1871 साली पहिली जातनिहाय जनगणना झाली, 1881 साली दुसरी झाली, 1891 साली झाली. म्हणजे जवळजवळ दर 10 वर्षाला 7 समुद्रापलीकडून आलेले इंग्रज जातनिहाय जनगणना 1931 पर्यंत करत राहिले. 1941 ला सुद्धा जातनिहाय जनगणना झाली होती, पण ते तसंच दाबून ठेवण्यात आलं जातनिहाय जनगणनेचं वास्तव. मग ही जातनिहाय जनगणना, काय मागणी आहे जातनिहाय जनगणनेची? तुम्ही सगळी ओबीसीची मंडळी इथं उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं प्रबोधन करावं, खऱ्या अर्थानं या माणसांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी. म्हणून या सगळ्या गोष्टी मुद्देसूद तुमच्या समोर काही गोष्टी मांडणार आहे. अर्धा तास अजिबात जागेवरनं हलायचं नाही, नाहीतर तुम्ही आम्ही मंडळी काय असतो, 1.5 GB आपल्या मोबाईल मध्ये 1.5 GB आणि रातभर बिजी. काय तरुण बघतात, काय मोबाईल मध्ये बघतात. फुले शाहू आंबेडकरांनी काय केलं, इंग्रजांनी काय केलं, ओबीसीचं काय झालं. प्रत्येक जण माणसं काय म्हणतात, माणसं म्हणतात आमचा विकास, लय मोठा विकास चालू आहे. भारत देशामध्ये आजकाल काय म्हणतात, अरे एवढे मोठे रस्ते झाले, एवढे मोठे सिमेंटचे रस्ते झालेत. अहो झाले होते का पहिले कधी? झाले पाहिजेत ना रस्ते. इथं शिक्षण क्रांती झाली, इथं धवल क्रांती झाली, इथं हरित क्रांती झाली, इथं संगणक क्रांती झाली, इथं मोबाईलची डिजिटल क्रांती झाली. पण माझ्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या आमच्या ओबीसीच्या हिताची क्रांती मात्र गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये झाली नाही. काय जातनिहाय जनगणनेचं वास्तव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वाटायचं की यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, घटना अस्तित्वात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बाबांनो ही माणसं तुमच्या आमच्या घरामध्ये या माणसांचे फोटो लागले पाहिजेत. जोपर्यंत तुमच्या आमच्या घरामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या हिताची चळवळ उभी राहू शकत नाही. कारण त्या माणसांनी तुम्हाला आम्हाला माणसात आणलंय. गावगाड्यामधल्या लोकांना मान सन्मान कुणी दिला? गावगाड्यामधली तुम्ही आम्ही माणसं, अरे तुम्ही आम्ही माणसं निर्मिक आहोत, निर्मिक. तुम्ही आम्ही माणसं हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये. सोनार काय करतो? सोनार कलाकुसरीच्या माध्यमातून निर्मितीचं काम करतो. सुतार काय करतो? सुतार काय करतो? सुतार. नाभिक काय करतो? गावगाड्यामधला माळी, साळी, कोळी, तेली, हातकर, धनगर, सनगर, वंजारी गावगाड्यामध्ये. धाराशिव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत तळदुर्गचा रांगडा बाल पैलवान समर्थ मारुती घोडके याने 35 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून कुस्ती क्षेत्रात ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. धाराशिव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नळदुर्गचा रांगडा बाल पैलवान समर्थ मारुती घोडके याने 35 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून कुस्ती क्षेत्रात ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. बालवयातच समर्थ घोडके याने कुस्तीचे अनेक फड गाजवून अनेक पैलवानांना आसमान दाखवण्याचे काम केले आहे. समर्थ मारुती घोडके या 13 वर्षांच्या बाल पैलवानाने कुस्ती क्षेत्रात आज पुन्हा एकदा ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समर्थ घोडके याच्या घरी कुस्तीचा वारसा आहे. समर्थचे आजोबा कैलासवासी विठ्ठलराव घोडके हे त्या काळातील नामवंत पैलवान होते. आपल्या आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समर्थ याने बालवयातच
कुस्तीचे धडे घेण्यास सुरुवात केली। आज तो एक अतिशय रांगडा व चपळ असा पैलवान म्हणून नावारूपास येत आहे। समर्थचे वडील मारुती घोडके यांनाही कुस्तीची आवड असल्याने त्यांनी कुस्तीसाठी समर्थला काहीच कमी पडू दिले नाही। इतकेच नव्हे तर समर्थ बरोबर भल्या पहाटे ते व्यायामासाठी घराबाहेर पडतात। आज समर्थ इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। त्याचबरोबर धाराशिव येथील सुधीर पाटील यांच्या हातलाई कुस्ती संकुलात कोच सुंदर जवळगे व आकाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे। सुंदर जवळगे व आकाश भोसले हे नामवंत पैलवान असून ते समर्थला कुस्तीचे धडे देत आहेत। धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमवर जिल्हास्तरीय शालेय मॅटवरील कुस्ती स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत समर्थ घोडके याने प्रथम क्रमांक मिळवला। या स्पर्धेत त्याने पारगाव, वाशी व लोहारा येथील पैलवानांवर मात केली आहे। अंतिम सामन्यात समर्थ याने लोहारा येथील पैलवानाला 4 मुंड्यात चित करून या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला। यापूर्वी समर्थ याने मातीवरील कुस्त्या गाजवल्या आहेत, मात्र ही स्पर्धा मॅटवर झाली होती। यामध्येही समर्थ घोडके याने प्रथम क्रमांक मिळवून कुस्ती क्षेत्रात नळदुर्गचे नाव उज्ज्वल केले आहे। समर्थ घोडके याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नगरपालिका महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढायला सुरुवात केली। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नगरपालिका महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढायला सुरुवात केली। यावेळेस ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी जिल्हा प्रशासन उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून गोरगरिबांचे अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण काढत असल्याने अतिक्रमण कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। येथील जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी 2 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती। काही जणांनी अतिक्रमण काढले, परंतु काहींनी न काढल्याने आज सकाळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वाघवड, पोलीस निरीक्षक पंडित कछवे यांच्यासह पथके अतिक्रमण काढण्यासाठी घटनास्थळी गेली। त्यानंतर कच्चे आणि पक्के बांधकाम असलेली अतिक्रमण जेसीबी मशीनने पाडण्यास सुरुवात केली। यावेळेस मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील माजी सरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे प्रभारी अध्यक्ष श्री माधवराव दराडे यांचा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील माजी सरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे प्रभारी अध्यक्ष माधवराव दराडे यांचा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय मेघनाताई बोर्डीकर साकोरे याही उपस्थित होत्या। माधव दराडे यांच्यावर जी पक्षाने जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतील अशी आशा व्यक्त करण्यात आली। ग्रामीण भागातील तळागाळातील भारतीय जनता पार्टीचे विचार ग्रामीण भागातील घराघरांमध्ये नेण्याचे विचार त्यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराध्यक्षपदी शांताराम रामचंद्र पेंदे यांची निवड आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली। भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराध्यक्षपदी शांताराम रामचंद्र पेंदे यांची निवड आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली। भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले। यावेळेस भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजे निंबाळकर, युवा नेते विनोद भैया गंगणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष राजेश्वर कदम, कार्याध्यक्ष राम चोपदार, निलेश नाईकवाडी, नगरसेवक माऊलीराजे भोसले, रत्नदीप भोसले, प्रवीण कदम, आप्पा चोपदार, अमोल गायकवाड, सतीश बंडे, लक्ष्मण साळुंखे, विवेक इंगळे, मयूर पेंदे, ऋषिकेश इंगळे, सयाजी चव्हाण, काकासाहेब गरड, विकी भोसले, कुणाल जाधव, किरण पेंदे, प्रभाकर पेंदे, उदय घाडगे, पंकज पेंदे, आबासाहेब पेंदे, हनुमंत पेंदे, विशाल पेंदे, बालाजी चोपदार, सूरज पेंदे, शुभम पेंदे, काकासाहेब गरड, मकरंद नवले, सूरज पेंदे व सहकारी उपस्थित होते। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। चले जाओ राज्यपाल चले जाओच्या घोषणांनी दणाणला छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर। सर्वपक्षीय अभिवादन रॅली रवाना काढून नोंदवला सरकारचा निषेध। पोलिसांचा दिसून आला तगडा बंदोबस्त।
महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी पुकारलेल्या सोलापूर बंदला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर शहरातील विविध बाजारपेठासह मार्केट यार्ड झाले कडकडीत बंद. विशेष गोवर लसीकरण मोहिमेचे झाले उद्घाटन. लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे पालिका आयुक्तांनी केले आवाहन. सीओ पदाचा अतिरिक्त कार्यभार मनीषा आव्हाळे यांच्याकडे सुपूर्द. सीओ स्वामी प्रशिक्षणासाठी रवाना. आणि सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करत जीपमधून 1250 लिटर हातभट्टी दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 5.64 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.